नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी अंकुश पाटील श्री छत्रपती अकॅडमी पुणेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो। आजच्या व्हिडिओचा विषय आहे कर्नाटकाने आपले रजिस्ट्रेशन पुन्हा एकदा विद्यार्थ्यांसाठी ओपन केलेले आहेत। तर महाराष्ट्रामध्ये नीट यूजी 2024 ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना कर्नाटकाचं रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे का, कोणत्या विद्यार्थ्यांना गरजेचं आहे आणि कोणत्या विद्यार्थ्यांना आवश्यक नाही, याविषयी डिटेल एक्सप्लेनेशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। त्याचबरोबर कर्नाटकामध्ये रजिस्ट्रेशन केल्यानंतर विद्यार्थ्यांना कोणत्या कोर्सेसला आणि कोणत्या कट ऑफवर, त्याचबरोबर किती फीसला त्या ठिकाणी ॲडमिशन होतं आणि कोणत्या प्रकारच्या कॉलेजमध्ये त्या ठिकाणी ॲडमिशन होतं, या संपूर्ण विषयाचा जे काही आहे डिटेल आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओचा विषय आहे कर्नाटका CET रजिस्ट्रेशन रिओपन, म्हणजेच कर्नाटकाने आपल्या CETचे जे काही रजिस्ट्रेशन आहेत ते पुन्हा एकदा ओपन केलेले आहेत। ज्या विद्यार्थ्यांना कर्नाटकामध्ये पुढे चालून MBBS, BAMS, BHMS, त्याचबरोबर BUMS, BSc नर्सिंग, फिजिओथेरपी या कोर्सेसला ॲडमिशन घ्यायचं आहे, अशा विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी आत्ता रजिस्ट्रेशन करणं बंधनकारक आहे। मागच्या वर्षीपर्यंत कर्नाटकाचे जे काही रजिस्ट्रेशन आहेत ते नीट रिझल्ट लागल्यानंतर त्या ठिकाणी सुरू व्हायचे, परंतु या वर्षीपासून कर्नाटकाने आपले जे काही रजिस्ट्रेशन आहे ते अगोदरपासूनच त्याची सुरुवात केलेली आहे। त्यामुळे कोणत्या विद्यार्थ्यांनी हे रजिस्ट्रेशन करावेत, कोणत्या विद्यार्थ्यांना याची आवश्यकता नाही, याविषयी डिटेल आपण त्या ठिकाणी पाहणारच आहोत। तत्पूर्वी आपण डिस्कस करूयात की कर्नाटकाचे जे काही रजिस्ट्रेशन आहेत त्या संदर्भात जी आलेली नोटीस आहे त्या नोटीसमध्ये नेमकं काय काय उल्लेख आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, नोटीसमधले महत्त्वाचे पॉईंट्स आपण घेणार आहोत। फॉर ॲडमिशन टू मेडिकल म्हणजेच MBBS, त्याचबरोबर डेंटल म्हणजे BDS, त्याचबरोबर आयुर्वेदा म्हणजे BAMS, त्याचबरोबर युनानी म्हणजे BUMS, त्याचबरोबर होमिओपॅथी म्हणजे BHMS, त्याचबरोबर BPTH म्हणजे फिजिओथेरपी इत्यादी कोर्सेसला कर्नाटका राज्यामध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर विद्यार्थ्यांना कर्नाटकाची जी काही CET 2024 आहे याचं रजिस्ट्रेशन करणं बंधनकारक आहे। ही ॲडमिशन प्रक्रिया नीटच्या मार्क्सच्या बेसिसवरच होणार आहे, परंतु त्या ठिकाणी ॲडमिशन घ्यायचं असेल तर ह्या CETचं रजिस्ट्रेशनसुद्धा करणं गरजेचं आहे, मॅन्डेटरी आहे, असं कर्नाटका गव्हर्नमेंटच्या वेबसाईटवर आलेल्या नोटीसमध्ये आपल्याला सांगण्यात आलेलं आहे। विद्यार्थी मित्रांनो, दुसरा महत्त्वाचा पॉईंट आहे रिओपन झालेले आहेत रजिस्ट्रेशन। याच्या अगोदरसुद्धा रजिस्ट्रेशनसाठी विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी लिंक ओपन करून दिलेली होती आणि डेटसुद्धा संपलेली होती। महाराष्ट्रातल्या बऱ्याचशा विद्यार्थ्यांनीसुद्धा कर्नाटकाचं बॅकअप रजिस्ट्रेशन त्या ठिकाणी केलेलं होतं। आता पुन्हा एकदा विद्यार्थ्यांच्या विनंतीवरून किंवा विद्यार्थ्यांचे फॉर्म, काही विद्यार्थ्यांचे फॉर्म अर्धवटच सबमिट त्या ठिकाणी झालेले होते, त्यामुळे या सगळ्या गोष्टीचा विचार करून त्या ठिकाणी जे काही कर्नाटकाचे रजिस्ट्रेशन आहेत ते पुन्हा एकदा विद्यार्थ्यांसाठी ओपन करण्यात आलेले आहेत। तर वेबसाईटवर विद्यार्थी कधी फॉर्म भरू शकतो, 12/3/2024 ते 15/3/2024 या कालावधीमध्ये कर्नाटकाची जी काही वेबसाईट आहे KEA.KAR या वेबसाईटवर जाऊन विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन विद्यार्थी करू शकतात। नोटीसमधील आणखी एक महत्त्वाचा पॉईंट आहे की पुन्हा डेट एक्सटेंड होणार नाही असं त्या नोटीसमध्ये सांगितलेलं आहे। त्यामुळे ज्या विद्यार्थी नीट 2024 ची तयारी करतायत, महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थी आहे आणि कमी मार्क्स आले तर कर्नाटकामध्ये आपल्याला ॲडमिशन आपण घेऊ शकतो असा बॅकअप प्लॅन असेल तर त्या संपूर्ण विद्यार्थ्यांनी कर्नाटकाचं रजिस्ट्रेशन करायला हरकत नाही। विद्यार्थी मित्रांनो, ह्या CET 2024च्या रजिस्ट्रेशन मार्फत कर्नाटकामध्ये कोणकोणत्या कॉलेजेसला ॲडमिशन होतात ते आपण पाहूयात। कर्नाटकाचा जर आपण विचार केला तर 3 प्रकारचे कॉलेज त्या ठिकाणी आहेत। कर्नाटकामधले गव्हर्नमेंट कॉलेज, ज्याच्या ॲडमिशन प्रक्रिया नीट एक्झाम झाल्यानंतर MCCच्या वेबसाईटवरून ऑल इंडिया कोटा 15% महाराष्ट्रातील विद्यार्थी कर्नाटका राज्यातील गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये ॲडमिशन घेऊ शकतो। त्याच्यानंतर आहे कर्नाटकामधल्या डीम युनिव्हर्सिटी, याच्यासुद्धा काउन्सिलिंग प्रक्रिया नीट एक्झाम झाल्यानंतर रिझल्ट आल्यानंतर MCCच्या वेबसाईटवरून जो ऑल इंडिया कोट्याचा फॉर्म आहे त्यामार्फत कर्नाटकामधल्या डीम युनिव्हर्सिटीमध्ये विद्यार्थी ॲडमिशन घेऊ शकतो। परंतु कर्नाटकामध्ये जे काही सेमी गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेट कॉलेजेस आहेत, विशेषतः MBBS आणि BAMS, त्या प्रायव्हेट कॉलेजमध्ये ॲडमिशन जर तुम्हाला घ्यायचा बॅकअप प्लॅन असेल तर मात्र तुम्हाला हे कर्नाटकाचं जे काही CET रजिस्ट्रेशन आहे 2024चं हे करणं बंधनकारक आहे, असं कर्नाटका स्टेट गव्हर्नमेंटच्या नोटीसमध्ये आपल्याला पाहायला मिळतं। वरचे 2 जे कॉलेज आहेत, कर्नाटका राज्यातील गव्हर्नमेंट कॉलेज हेल्थ सायन्स कोर्सेसचे, त्याचबरोबर कर्नाटका राज्यातील डीम युनिव्हर्सिटी, याच्या ॲडमिशन प्रक्रिया ज्या आहेत महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी त्या MCCच्या मार्फत होणार आहेत, त्या नीट रिझल्ट आल्यानंतर होणार आहेत।
परंतु कर्नाटक राज्यातील जे काही प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत त्यामध्ये ॲडमिशन घ्यायचा तुमचा बॅकअप प्लॅन असेल, जर महाराष्ट्रामध्ये नंबर नाही लागला आणि तुम्ही शक्यतो कर्नाटक याच्याकडे बॅकअप प्लॅन म्हणून पाहत असाल, अशा विद्यार्थ्यांना मात्र कर्नाटका CET 2024चं रजिस्ट्रेशन बंधनकारक आहे असं या नोटीसमध्ये सांगण्यात आलेलं आहे। विद्यार्थी मित्रांनो, कर्नाटकाचं फक्त रजिस्ट्रेशन करायचं आहे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी। त्या ठिकाणी कसलीही एक्झाम विद्यार्थ्यांना द्यायची गरज नाही। विद्यार्थ्यांनी फक्त रजिस्ट्रेशन करून रजिस्ट्रेशन फी जी आहे 2,500 रुपये ती पूर्ण भरायची आहे आणि तो फॉर्म डाउनलोड करून ठेवायचा आहे आणि तो जो काही ॲप्लिकेशन नंबर आहे तो तुम्हाला पुढे नीट रिझल्ट लागल्यानंतर जेव्हा कर्नाटकाच्या ॲडमिशन प्रक्रिया ॲक्च्युअल चालू होतील त्यावेळेस तुम्हाला नीट रिझल्ट त्या ठिकाणी सबमिट करावा लागेल आणि हा जो काही ॲप्लिकेशन नंबर आहे त्यावेळी तुम्हाला कामाला येणार आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांना कसल्याही प्रकारची एक्झाम देण्याची गरज नाही, फक्त विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन करून ठेवायचं आहे। कर्नाटका स्टेटमधल्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी एक्झाम देण्याची आवश्यकता आहे, परंतु बाहेरील राज्यातील विद्यार्थ्यांना अर्थात महाराष्ट्रातील विद्यार्थी असेल तर त्यांना फक्त त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन करून ठेवायचं आहे। कसल्याही प्रकारची एक्झाम त्या ठिकाणी देण्याची गरज विद्यार्थ्यांना नाही। तर आता आपण पाहूयात की महाराष्ट्र स्टुडंट पुढे काय पर्याय आहेत याला घेऊन। तर कोणत्या विद्यार्थ्यांना आवश्यक आहे हे रजिस्ट्रेशन करणं, त्याचबरोबर कोणत्या विद्यार्थ्यांना याची आवश्यकता नाही, हे दोन्ही गोष्टी आपण याच्यामध्ये आता क्लिअर करणार आहोत। तर आपण पाहूयात की कुठल्या विद्यार्थ्यांना आवश्यक आहे कर्नाटका CET 2024चं रजिस्ट्रेशन करणं। तर पहिलं आहे ड्युरिंग काउन्सिलिंग, म्हणजेच नीट रिझल्ट लागल्यानंतर विद्यार्थी बाहेरील राज्यात सुद्धा ॲडमिशन घ्यायला इंटरेस्टेड आहे, म्हणजे मार्क्स कमी आले आणि बाहेरील राज्याचे ऑप्शनसुद्धा विद्यार्थी ठेवून आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी कर्नाटक हे एक चांगलं राज्य आहे, महाराष्ट्राच्या शेजारील राज्य आहे आणि त्या ठिकाणी बऱ्यापैकी फीससुद्धा शासनाच्या कंट्रोलमध्ये आहे। त्यामुळं जर महाराष्ट्रामध्ये नंबर आपला नाही लागला आणि बाहेरील राज्यातसुद्धा आपण विविध कोर्सेसला जायला तयार असू, विशेषतः कर्नाटकाचा जर विचार केला तर महाराष्ट्रातून बहुतांश विद्यार्थी कर्नाटकामध्ये MBBS त्याचबरोबर BAMS या 2 कोर्सेससाठी जात असतात। समजा महाराष्ट्रात तुमचा MBBS किंवा BAMSला कमी मार्क्समुळे नंबर नाही लागला आणि तुम्ही अदर स्टेटमध्ये सुद्धा जायची तयारी असेल तुमची पुढे चालून, तर अशा विद्यार्थ्यांनी कर्नाटकाचं रजिस्ट्रेशन करून ठेवायला काही हरकत नाही। त्याच्यानंतर आहे कर्नाटकाचं बेनिफिट आहे, कर्नाटका हे महाराष्ट्राच्या नियरेस्ट स्टेट आहे आणि संपूर्ण काउन्सिलिंग प्रक्रियेचा जेव्हा आपण विचार करतो त्यावेळेस कर्नाटकामधल्या ज्या काही विशेषतः BAMSच्या फीस आहेत त्या थोड्याशा गव्हर्नमेंटच्या कंट्रोलमध्ये आहेत, तिथे BAMSची फीस कमी आहे। त्यामुळे महाराष्ट्रातील विद्यार्थी जर महाराष्ट्राच्या काउन्सिलिंग प्रक्रियेमध्ये विद्यार्थ्याचा BAMSला नंबर नाही लागला तर विद्यार्थी सेकंड ऑप्शन म्हणून कर्नाटका पाहतो, कारण महाराष्ट्राच्या अगदी शेजारील राज्य कर्नाटक आहे। महाराष्ट्राचा जर आपण विचार केला तर कोल्हापूर, सातारा, सांगली या भागातले जे काही पश्चिम महाराष्ट्रातील विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी नियरेस्ट स्टेट त्या ठिकाणी आहे। त्यामुळे जर तुमचा महाराष्ट्रात नंबर नाही लागला आणि तुम्ही पर्याय म्हणून बाहेर राज्यात सुद्धा जायची तुमची तयारी असेल तर अशा विद्यार्थ्यांनी कर्नाटका CETचं रजिस्ट्रेशन केलं नसेल तर त्यांनी बॅकअप म्हणून हे रजिस्ट्रेशन करून ठेवायला काही हरकत नाही। त्याचबरोबर MBBSसाठी जर विचार केला कर्नाटकाच्या कट ऑफचा तर ज्या विद्यार्थ्यांना 410 ते जवळपास 520 म्हणजेच महाराष्ट्रामध्ये नंबर लागण्याच्या अगदी बाँड्रीला विद्यार्थी असेल, या दरम्यान मार्क्स येणाऱ्या विद्यार्थ्यांना विशेषतः कर्नाटकामध्ये MBBSला त्या ठिकाणी ॲडमिशन होत असतं। आणि BAMSचा जर विचार केला तर BAMSमध्ये जस्ट इलिजिबल जरी झालात तुम्ही त्या ठिकाणी ओपन कॅटेगरीचा क्रायटेरिया विद्यार्थ्यांना लागत असतो, त्या ठिकाणी कॅटेगरी बेनिफिट कशाही प्रकारचे त्या ठिकाणी मिळत नाही। त्यामुळे नीटचा ओपन कॅटेगरीचा क्वालिफाय होण्याचा जो काही क्रायटेरिया आहे तेवढे मार्क्स तुम्हाला असतील आणि फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजीमध्ये 150 टोटल तुमची होत असेल तर त्या ठिकाणी तुम्ही MBBS आणि BAMS करण्यासाठी पात्र होता कर्नाटक राज्यामध्ये। त्यामुळे नीट क्वालिफाईंग क्रायटेरिया जो ओपनचा आहे तेवढे जरी मार्क्स मिळाले तुम्हाला तर कर्नाटकामध्ये त्या ठिकाणी BAMSला ॲडमिशन कुठे ना कुठे तुम्हाला त्या ठिकाणी मिळत असतं। महाराष्ट्रामध्ये जर नंबर नाही लागला तर सेकंड ऑप्शन म्हणून विद्यार्थी कर्नाटकामध्ये BAMS करण्यासाठी बऱ्याच मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी जातात। तर विद्यार्थी मित्रांनो, हे आहे कट ऑफच्या बाबतीत। त्या ठिकाणी क्रायटेरिया जो आहे तो मी अगोदरच सांगितल्याप्रमाणे ओपन कॅटेगरीचा लागतो, म्हणजे संपूर्ण क्रायटेरिया त्या ठिकाणी ओपन कॅटेगरीचा लागतो, कारण आपण कर्नाटकाच्या सेमी गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेट कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतोय त्यामुळे त्या ठिकाणी त्याला ओपन स्टेट कोटा असं सुद्धा म्हणतो। ओपन क्रायटेरिया म्हणजे कुठल्याही कॅटेगरीचा विद्यार्थी असेल तर कर्नाटका राज्यातील सेमी गव्हर्नमेंट किंवा कर्नाटका राज्यातील सेमी गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेट कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर त्या ठिकाणी विद्यार्थ्याला
ओपनचा क्रायटेरिया त्या ठिकाणी लागत असतो। आता कर्नाटक राज्यातील गव्हर्नमेंट कॉलेजसाठी तर विद्यार्थी MCC ऑल इंडिया कोट्यातूनच जाणार आहे। डीम युनिव्हर्सिटीसाठी सुद्धा MCCच्याच वेबसाईटवरून जाणार आहे, परंतु कर्नाटक राज्यामधले सेमी गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेट कॉलेजेस आहेत त्या ठिकाणी जाण्यासाठी विद्यार्थ्यांना हे कर्नाटका CETचं रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे। त्याचबरोबर या ठिकाणी कॅटेगरी बेनिफिट मिळतात का, तर ओपन स्टेट कोटा राज्यामधील प्रायव्हेट कॉलेज जे आहेत त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना कसल्याही प्रकारचे कॅटेगरी बेनिफिट त्या ठिकाणी मिळत नाही। सगळ्या विद्यार्थ्यांना ओपनचा क्रायटेरिया त्या ठिकाणी लागतो। फीससुद्धा ओपन कॅटेगरीची जी आहे तीच फीस विद्यार्थ्यांना भरावी लागते। कॅटेगरीचं कसलंही बेनिफिट ना सीटसाठी ना फीससाठी त्या ठिकाणी कसलंही बेनिफिट त्या ठिकाणी मिळत नाही। त्याचबरोबर मी अगोदरच सांगितल्याप्रमाणे ह्या विद्यार्थ्यांना त्याची आवश्यकता आहे, ज्यांचा बॅकअप प्लॅन कर्नाटक आहे अशा विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन करून ठेवायचं आहे। एक्झाम देण्याची कुठलीही आवश्यकता नाही। आता पाहूयात हे रजिस्ट्रेशन करणं कुठल्या विद्यार्थ्याला आवश्यक नाही। ज्या विद्यार्थ्यांचं टार्गेट फक्त महाराष्ट्रात ॲडमिशन घ्यायचं आहे, महाराष्ट्राच्या बाहेरचा विचार ते विद्यार्थी करत नाहीत। महाराष्ट्र राज्यामध्येच MBBS असो, BMS असो, BDS असो, BUMS असो, फिजिओथेरपी असो किंवा नर्सिंग असो, महाराष्ट्र राज्यामध्येच नंबर लागला तर त्यांना करायचं आहे किंवा महाराष्ट्र एकमेव टार्गेट आहे, बाहेरील राज्यामध्ये त्यांना जायचं नाही। अशा विद्यार्थ्यांना याचं रजिस्ट्रेशन करणं बंधनकारक नाही। असे विद्यार्थी नीटचं एक्झाम दिल्यानंतर रिझल्ट आल्यानंतर फक्त महाराष्ट्र CET सेलचं जे रजिस्ट्रेशन आहे तेवढंच विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी करावं लागणार आहे। महाराष्ट्रच टार्गेट असणाऱ्या विद्यार्थ्यांना अदर स्टेटचं कुठलंही रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता त्या ठिकाणी नाही। त्याचबरोबर असे विद्यार्थी बाहेरील राज्यात जाऊ इच्छितात, परंतु त्यांचं टार्गेट बाहेरील राज्यातील फक्त गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत, म्हणजे फक्त कॅटेगरी बेनिफिट मिळणारे गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत, अशाच कॉलेजेसला जायची त्यांची इच्छा आहे। बाहेरील राज्यातील प्रायव्हेट कॉलेजमध्ये त्यांना जायचं नाही किंवा जास्त खर्चामध्ये पडायचं नाही। बाहेरील राज्यातील गव्हर्नमेंट कॉलेजेस टार्गेट आहेत किंवा बाहेरील राज्यातील डीम युनिव्हर्सिटी ज्या आहेत त्या डीम युनिव्हर्सिटीसाठीच इंटरेस्टेड आहेत। एक्स्ट्रा फीस डीम युनिव्हर्सिटीची मोठ्या प्रमाणावर फीस त्या ठिकाणी असते, तरी विद्यार्थ्यांची भरण्याची तयारी आहे। बाहेरील राज्यात फक्त गव्हर्नमेंट कॉलेज टार्गेट आहे आणि डीम युनिव्हर्सिटी टार्गेट आहे। बाहेरील राज्यातील सेमी गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेट कॉलेजला विद्यार्थ्यांना जायचं नाही। असे विद्यार्थ्यांना सुद्धा हे रजिस्ट्रेशन करण्याची तितकी आवश्यकता नाही। तर विद्यार्थी मित्रांनो, हे आहे कर्नाटकाचं जे काही CETचं आहे त्याचं रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता कोणाला आहे आणि कोणत्या विद्यार्थ्याला त्याची रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही। ज्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रामध्ये नंबर नाही लागला आणि कर्नाटक राज्यातील सेमी गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेट कॉलेजचा विद्यार्थी बॅकअप म्हणून विचार करत असतील, अशा संपूर्ण विद्यार्थ्यांनी कर्नाटकचं हे रजिस्ट्रेशन केलं नसेल तर करून ठेवायचं आहे। आणि ज्या विद्यार्थ्यांचं टार्गेट फक्त महाराष्ट्र राज्यातच ॲडमिशन घ्यायचं आहे अशा विद्यार्थ्यांना याची आवश्यकता नाही। त्याचबरोबर असेही काही विद्यार्थी आहेत ज्यांचं टार्गेट महाराष्ट्राबरोबर बाहेरील राज्यातील फक्त गव्हर्नमेंट कॉलेज आहेत, अशाही विद्यार्थ्यांना हे रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही। परंतु असे विद्यार्थी ज्यांना महाराष्ट्राबरोबरच बाहेरील राज्यातील प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेजसुद्धा चालतील, अशा विद्यार्थ्यांना हे रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे। त्यामुळे कर्नाटक हे एक महाराष्ट्राच्या नियरेस्ट स्टेट आहे, त्यामुळे हे रजिस्ट्रेशन मागच्या वर्षीपर्यंत नीट रिझल्ट लागल्यानंतर त्या ठिकाणी व्हायचे, परंतु यावर्षीपासून त्यांनी अगोदरच रजिस्ट्रेशन प्रक्रिया चालू केलेली आहे। आता कर्नाटक राज्यामधले जे काही MBBSचे मागच्या वर्षीचे कट ऑफ आहेत, त्याचबरोबर BMSचे जे काही कॉलेजेस आहेत त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे। त्या ठिकाणी तुम्ही कर्नाटक राज्यामध्ये साधारण खर्च किती येऊ शकतो याचा अंदाज तुम्ही त्यावरून बांधू शकता। तर विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्यातील ज्या विद्यार्थ्यांना कर्नाटकामध्ये इंटरेस्टेड आहेत किंवा कर्नाटकाचं हे रजिस्ट्रेशन करायचं आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचे मोबाईल नंबर दिलेले आहेत, त्यावर तुम्ही मेसेज किंवा कॉल करून कर्नाटकाच्या रजिस्ट्रेशनविषयी अधिक माहिती त्या ठिकाणी घेऊ शकता। त्याचबरोबर श्री छत्रपती अकॅडमी पुणेची जी काही पेड काउन्सिलिंग सर्व्हिस आहे तीसुद्धा आम्ही चालू केलेली आहे। तर आमचे कॉन्टॅक्ट नंबर आणि ॲड्रेस दिलेले आहेत, त्यावर कॉल करून तुम्ही आमच्या संपूर्ण पेड काउन्सिलिंग सर्व्हिसेसविषयी सुद्धा अधिक माहिती घेऊ शकता। तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय। पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। धन्यवाद।